नमस्कार. आज 30/7/2026 म्हणजे आजच्या तारखेला आपण जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे कांदा खरेदीच्या गैरव्यवहारासंबंधात काल घडलेली घटना उमरानं झाडी रस्त्यावरती त्या NCCFच्या खरेदी केंद्रावरती MP, UP, नागालँड पॅसेंजरच्या गाड्यांमधून बारका कांदा म्हणजे जो कांदाच नाही असं खाली होत होता त्याचे सगळे पुरावे पंचनामे जिल्हाधिकारी साहेबांना सुपूर्द केले. आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही हे निदर्शनास आणून दिलं का हाच सगळा कारभार जिल्हाभरात चाललेला आहे. या जिल्हाभरातील हा कारभार ही खरेदी तात्काळ रद्द करावी अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करावी, केंद्र सरकारच्या कंझ्युमर अफेअर या मंत्रालयाकडे करावी आणि याच मागणीच्या आधारे पुन्हा सगळ्या कारभाराची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती वजा अर्ज आपण त्यांच्याकडे दिला. जर हे नाही झालं तर आपण येणाऱ्या कालखंडात सगळ्या शेतकऱ्यांसमवेत या जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहोत. या मागच्या 3-4-5 वर्षापासून शेतकऱ्यांची झालेली नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्याचे आपल्याकडे असलेले ऑथेंटिक पुरावे दिले, त्या संस्था NCCF त्यांचे कारभार त्याचे पुरावे दिले. बघूया जर जिल्हाधिकारी साहेबांच्या कळविना केंद्र सरकारपर्यंत विषय गेला तर ठीक, नाहीतर आपण इथं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालायला लावलं, राजू शेट्टी यांना सुद्धा याबाबत लक्ष घालायला लावलं, सन्माननीय पाशा पटेल यांना सुद्धा आम्ही या संदर्भात मेल केलेले आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून काही न्याय मिळाला तर ठीक, नाहीतर इथं प्रचंड मोठं उपोषण होणार हे लक्षात घ्या.